तर आजचा आहे आपला गोव्यामधील दुसरा दिवस. आपण जात आहोत आपण ओल्ड गोवाचे चर्च पाहण्यासाठी पंजिमला. सुंदर असे चर्च आहे, तुम्ही आमच्याबरोबर जॉईन राहा, आपण बघू. आणि आपण स्कूटीवर जात आहे. तर आता आपण आलेलो आहोत ओल्ड गोवामध्ये. ओल्ड गोवातील चर्च आता आपण पाहणार आहोत. चर्चचं नाव काय चिन्मय? आणि नक्कीच आपण बेसिलिका बॉम जेससचा चर्च आहे, हिस्टोरिक चर्च आहे, गोव्यामधला फेमस चर्च आपण आहे, तिकडे पण आहे आणि दोन्ही आहे. ते भूकंपामुळे थोडंसं तुटलेलं होतं, आपण त्याला रिस्टोरेशन करून परत ते बनवलेलं आहे. चला आपण आता मग चर्च पाहूया मध्ये जाऊन. चर्चमधून फिरून आलेलो आहेत आणि पूर्ण मधून चर्च बघितलेला. आम्ही फोटो व्हिडिओ जास्ती काढले नाही कारण की तिकडे रूल्स अँड रेग्युलेशन होता. तुम्ही हा बाहेर चर्च बघू शकता, सुंदर असं आहे. खूप जुना चर्च आहे गोव्यामधील. मला ते सर्वात ओल्ड चर्च हाच असेल गोव्यामध्ये. चर्च हाच आहे, मला तर इंडियामधला हा आहे. सुंदर आहे, पाहण्यासारखी जागा आहे. नक्की एकदा तुम्ही आल्या तर ओल्ड गोव्याला या. आणि आमचा व्लॉग हा पूर्णपणे नॅचरल आणि रॉ आहे, त्याच्यामुळे काहीच एडिटिंग दिसणार नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये. तर आता आपण जो चर्च पाहिला होता त्या सिमिलर चर्च आहे हा, पण त्याचे आपण जास्त व्हिडिओ काढलेले नाही आहेत. पण हा सुंदर चर्च आहे, तो ओल्ड आहे पण आता न्यू करण्यात आलेला आहे थोडं. तर आता जो आपण चर्च पाहत आहेत तो देखील गोव्यामध्ये खूप असा फेमस प्रसिद्ध असा चर्च आहे. इथे सिम्बा मूवीची शूटिंग झालेली होती. सिम्बा मूवीमध्ये तुम्ही हा चर्च पाहिलाच असेल. जय श्रीराम मित्रांनो. तर आता आपण गोव्यामधील अजून एक फेमस असं ठिकाण तुम्ही बघू शकतात, ते म्हणजे कलरफुल हाऊस. आमच्या मागे तुम्ही बघू शकतात की बघा हे वॉल्स आहेत, ते कलरफुल कलरने केलेले आहेत. ते सग फेमस जागा आहे. इथे देखील खूप मूवीचे शूटिंग झालेले आहेत. सर्व बाजूने चारही बाजूने कलरफुल हाऊस तुम्हाला पाहायला मिळतील. सुंदर जागा ही चर्च आहे. त्याच्या पलीकडेच थोडीशी छोटी 1 मिनिटावर इकडे ही जागा. जो आता आपण सिम्बा मूवीचा चर्च पाहिला त्याच्या बाजूलाच थोडं जवळच आहे हे. हॅलो फ्रेंड्स, तर आपलं आता वेटिंग संपलेलं आहे. आपण आपल्या विल्यामध्ये शिफ्ट होत आहोत. तुम्ही पाहू शकता आपला विला. याचा आपण एंट्री करूयात, पाहूयात कसा आहे आपला विला. चिन्मय तर हे आपलं पार्टीसाठी स्पेस बघा कसं आहे. 6 चेअर, 3 कपल आहेत आपण. आणि इथे आपलं एक स्विमिंग पूल देखील आहे. छोटंसं नाही तर 6 लोकांना इनफ असं स्विमिंग पूल आहे. प्रायव्हेट स्विमिंग पूल देखील आहे आपला. आता आपला हॉल हा तुम्ही हॉल पाहू शकतात. खूप असा सुंदर असा हॉल दिलेला आहे. एक छोटंसं टी व्ही आणि एक फ्रीज देखील आहे. आणि इथे आहे आपलं किचन आणि इथे बेडरूम. हे आपली बेडरूम आहे. फर्स्ट फ्लोअरला 2 बेडरूम आहेत. एक बेडरूम, सुंदर अशी बेडरूम पाहू शकता तुम्ही. आणि इथे अटॅच अशी एक बाल्कनी. ही सेकंड बेडरूम. सो आता आपली डिनरची वेळ झालेली आहे. आपण डिनर करूयात आणि आराम करूयात. भेटूयात उद्या. दी नेक्स्ट डे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण आलो आहोत सिक्वेरियम पॉट आणि बीच जवळ. तर त्याचा आज आपण सकाळ तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहोत. आपण पाहूयात कसा व्ह्यू पॉट आणि बीचचा. हा सिक्वेरियम बीचला खाली जाण्याचा सुद्धा हा रस्ता आहे. आपण इकडून सुद्धा सिक्वेरियम बीचला जाऊ शकतो. आणि हा दिसतोय तो सिक्वेरियम फोर्ट. खूपच गर्दी आहे कारण की फेमस असा फोर्ट आहे. छोटासा आहे असा फोर्ट आहे सिक्वेरियम फोर्ट. आणि नक्कीच आम्ही आहेत सिक्वेरियम बीचला. आणि इकडे थोडंसं डिहायड्रेशन झाल्यामुळे लिंबू सोडा पित आहेत. आणि थोडीशी भूक लागल्यामुळे आम्ही आज व्हेज मंचुरियन ऑर्डर केलेली आहे. आणि मॅगी सुद्धा केलेली आहे. मोमोज पण दिलेले आहेत आणि शेजवान मॅगी पण दिलेली आहे.
आणि इकडे रेट बघाल तर थोडेसे जास्तीच आहेत, पण ठीक आहे, भूक लागल्यावर खाण्यासाठी चांगलं आहे. सिक्वेरियन बीच जवळ. तुम्ही गोव्यामधील बीच बद्दल तर खूप ऐकलं असेल, खूप सारे बीच इथे फेमस आहेत, पण एक रोड खूप प्रसिद्ध आहे इथे, तो म्हणजे लव यू जिंदगी मधला पारा रोड. तुम्ही बघू शकता, आणि तुम्ही बघू शकता हे कोकोनट ट्री मागे कसे लावलेले आहेत सगळे लाईनीमध्ये. तर आता आलो आहोत आपण नॉर्थ गोवामधील फेमस असं रेस्टॉरंट अँड बार आनंद हॉटेल. आनंद हॉटेल हा म्हणजे सी फूडसाठी खूप फेमस आहे. इकडे वेटिंग लागलेली असते सगळ्यांची लोकांची की आपल्याला जेवण कधी भेटेल म्हणून. इकडे आपण बघू शकता हा आनंद. आणि हॅलो गाईज, आता आम्ही आलेलो आहेत मापुसा मार्केटमध्ये. खूप मोठासा मार्केट आहे मापुसाचा. इकडे सगळं काजू, कोकम, कपडे सगळं काय काय भेटते. आणि हा रिजनेबल असा मार्केट आहे. तुम्हाला काय वाटतं जनक? नक्कीच खूप रिजनेबल असा रेट आपण बघितलेले आहेत. आता याला पण दाखवूयात आपण इकडे कसे. तुम्हाला फक्त आता चांगल्या क्वालिटीचे काजू म्हणजे आपल्या इकडे भेटतील. तुम्हाला कुठल्या क्वालिटी आणि कुठल्या कंपनीचे घ्यायचे ते आम्ही आपण तुम्हाला या ब्लॉग थ्रू दाखवणार आहेत. तर चला चालू. आणि आम्ही आलो आहे आता झांटेजचे काजू घ्यायला. हाय क्वालिटी काजू आपल्याला इकडे भेटतील या काकींकडे. नाही, इकडे तुम्हाला फिक्स रेट भेटेल. क्वालिटी चांगली देतात म्हणून त्यांचे झांटे. हां, सोललेले कव्हरवाले सगळे काजू तुम्हाला यांच्याकडे भेटणार. आणि दुसरे पण प्रोडक्ट ते त्यांनी ठेवलेले आहेत सगळं. कोकम सांगा, मिठाई सांगा, आणि आज आम्ही आलो आहेत गोव्याच्या सगळ्यात मोठ्या फिश मार्केट मापुसा मार्केटमध्ये. आणि आम्ही खरेदी केलेली आहे ती सुरमई. किती किलोची आहे ही? आपल्याला जवळजवळ 2.25 किलोची आहे. 2.25 किलोची एवढी मोठी केली. 700 रुपये किलोच्या आसपास रेट चालतोय. बाय बाय फ्रेंड्स, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत राहा.